हा 2-3 किलोमीटर चालत जावं लागतं आणि पाणी आणावं लागतं। आग ओकणारा सूर्य, कोरडं ठाक नदीचं पात्र, तळ गाठलेल्या विहिरी, ओसाड माळरान, तळपत्या उन्हात रिकामे हंडे घेऊन चालणारी मुलं आणि महिला। नंदुरबार जिल्ह्यातल्या बोदला गावातलं हे चित्र। एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष गावागावात दौरे करतायत, पण धडगाव तालुक्यातल्या बोदला गावात महिला मुलांना पाण्यासाठी असं वणवण भटकावं लागतंय। गावात 20 विहिरींवर पाण्याचे पंप आहेत, पण त्यातल्या फक्त एकालाच पाणी येतं, तेही कमी। 1500 लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्यासाठी अशी पायपीट करावी लागणं नेहमीचंच झालंय। तळपत्या उन्हात या महिलांना 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागतीये। एका पंपाला येणारं पाणी मिळवण्यासाठी सकाळी 7ला नंबर लावला तर रात्री 1 वाजता पाणी मिळतं। विहिरीच्या पाण्यानं तळ गाठल्यानं जे पाणी येतं तेही असं, त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित होतोय। बोदला हे गाव 1500 लोकवस्तीचं, सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं डोंगर दऱ्याच्या या भागात आदिवासींचं गाव। सोयी सुविधा तशा कमीच, पण प्यायला पाणीही नाही, याचं काय करायचं असा सवाल हे गावकरी करतात। ऐन उन्हाळ्यात पाणी मिळवण्यासाठी वाट पाहणारे ग्रामस्थ सरकारकडे आशेनं पाहतात। सरकारनं सांगितलेली हर घर जल योजना इथं कधी येणार याची वाट या महिला पाहतायत। माझ्या गावात पाण्याचं टेन्शन आहे। सकाळी 7ला लावता नंबर तर रात्री 1 वाजेपर्यंत नंबर लागतं आणि आम्ही महिला आहे, आम्हाला जेवण करायला टाइम नाही भेटत, स्वयंपाक करायला टाइम भेटत नाही। मग आम्हाला कुठं जेवण करू, कुठं पाणी भेटेल, कुठं गुरांना पाणी आणू, कुठं शरीरांना आणू असं आम्हाला वाटतं। आम्हाला पाण्याची टेन्शन एवढे आहे, आम्हाला हे तरी काहीतरी सरकारने करावं पाहिजे। 20 हेडपंपामधून 1 हेडपंपाला पाणी आहे, त्याच्यात हे 1500 लोकसंख्या ते हातपंपावर भरतं पाणी। रोज वाड्यापाड्यावरून 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करून महिलांना तासनतास या हातपंपावर हंडाभर पाण्यासाठी रांगा लावून ताटकळत बसावं लागतं। जलजीवन मिशनचा गवगवा करणाऱ्या प्रशासनानं इथं पाण्याचं दुर्भिक्ष दूर करण्याकडे काय नेमक्या योजना आणल्या असा सवाल गावकरी करतात। पाण्याची समस्या, आता विहीर खोदलेली आहे, विहिरीत पण पाणी नाही आहे। 20 हेडपंप आहे, त्याच्यात पण बाकीच्या हेडपंपांना पाणी नाही आहे। हे लहान लहान लेकरं आहे, यांना घेऊन येतं ते बाई, मग त्यांना गोरी घेऊन जातात, ते उचलून हांड्या डोक्यावर घेऊन, एवढी समस्या आहे आमची। जलजीवनवाले आले, मग ते अर्धी विहीर खोदली, मग ते खोदताना ते त्यांच्या मशीन घेऊन पडून गेले। आता इथं कोणीच करायला तयार नाही आहे। माणसांची ही गत तर जनावरांचं काय असा प्रश्न पडतो। खायला गवत नाही, प्यायला पाणी नाही, अशा स्थितीत ही जनावरं दिवस ढकलतायत। एप्रिल महिन्यातच पाणी मिळत नाहीये तर पुढे आणखी 2 महिने कसे निघणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। निवडणूक आली की आम्ही कसा विकास केला म्हणून सत्ताधारी मतं मागतात, आम्हाला मत द्या, तुमचे प्रश्न सोडवतो म्हणत विरोधकही मतं मागतात, पण पाण्यासारख्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोण येणार याची वाट हे गावकरी पाहतायत। निवडणुकीच्या धामधुमीत अशा वाड्या वस्त्यांवरची पाणी टंचाई दुर्लक्षित राहतीये का या प्रश्नाचं उत्तर राजकारण्यांनी द्यायला हवं। सलाउद्दीन लोहार, लोकमत.com, नंदुरबार।